माझ्या वाईफला घेऊन दुबईमध्ये राहू शकतो का, येऊ शकतो का, खर्च किती असेल, मी त्याच्यामध्ये खर्च स्पेंड करून लाईफस्टाईल चांगली जगू शकतो का, पैसा सेव्ह करू शकतो का, किती प्रश्न. अरे समजू शकतो तुझं नवीन लग्न झालंय, ठीक आहे भावा, टेन्शन नॉट, आय एम हिअर. या सर्व प्रश्नाची उत्तर तुझा भाव देणार तुझ्यासाठी. रामराम मंडळी, कशात मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं, का तर तुमचा भाव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर एक खतरनाक व्हिडिओ, ज्या व्हिडिओची सर्वांना आतुरता होती. प्रत्येक जण म्हणजे भरपूर लोकांनी मला मेसेज केले की भावा ह्याच्यावर एक व्हिडिओ कर. समजू शकतो नवीन नवीन लग्न झालेत तुमची, हा तर व्हिडिओ त्या लोकांसाठी ज्यांचं नवीन लग्न झालं आणि त्याला वाटतं मला बाहेर जायचं राहिला, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जर कोणता आला असेल तर आजचा आहे, आणि कोणासाठी, ज्यांचं नवीन नवीन लग्न झाले त्यांच्यासाठी. तर हा प्रश्न मला केला होता, 2-3 मित्रांनी केला होता, आपल्या सबस्क्रायबरनी केला होता की भावा माझं नवीन नवीन लग्न झालंय, तर मी माझ्या वाईफला घेऊन दुबईमध्ये राहू शकतो का, येऊ शकतो का, खर्च किती असेल, मी त्याच्यामध्ये खर्च स्पेंड करून लाईफस्टाईल चांगली जगू शकतो का, पैसा सेव्ह करू शकतो का, किती प्रश्न. अरे समजू शकतो तुझं नवीन लग्न झालंय, ठीक आहे भावा, टेन्शन नॉट, आय एम हिअर. या सर्व प्रश्नाची उत्तर तुझा भाव देणार तुझ्यासाठी, आणि हा त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे ज्यांना याची गरज होती. तर व्हिडिओ असा होणार आहे की एकदम धमाकेदार. तर मंडळी, सर्वात आधी मी उत्तर देतो की बाबा काय करू शकतो. हा, घेऊन येऊ शकतोस, 100% तू वाईफला घेऊन दुबईमध्ये येऊ शकतोस. कधी कधी, ज्यावेळेस तुला पगार हा जास्त असेल, अदरवाईज नाही. का, ह्याचं कारण पण आहे. का तर दुबईमध्ये वाईफला घेऊन येणं हे एवढं सहजासहजी सोपं नाही जेवढं आपल्याला वाटतं. हा, आता तर दुबईला येणं मग असं नाही की आपल्या गावावरून मुंबईला आलो, गावावरून दिल्लीला गेलो, गावावरून बँगलोरला गेलो. कळतंय का मला काय सांगायचं आहे? तर हो, मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर करतो तुम्हाला. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला खर्च सांगतो. जर तुम्ही वाईफला घेऊन जर दुबईमध्ये येण्याचा प्लॅन करताय तर खर्च, तर रूम भाडं महिन्याचं जर तुम्ही दोघं राहताय तर रूम भाडं तुम्हाला जाईल 1200 दिरहम, 1200, 1200. ओके, कॅल्क्युलेट करत जा खाली, नंतर तुम्हाला अंदाज येईल. 1200 दिरहम तुमच्यातील जेवणाला, 700-800 रुपये, 800 पकडा 1200 जातील तुमच्या रूमला, 800 जातील तुमच्या जेवणाला, किती झाले 2000 दिरहम. ओके, त्याच्यानंतर बाकी तुमचं इंटरनेट असेल, तुमचं बाकी कधी तुम्हाला विकेंडला तुम्ही फिरायला जाल बाहेर, कारण तुम्ही फिरायला जाणार ना, कारण तुम्ही नवीन लग्न किंवा जुनं जरी लग्न असलं तरी आपण मुंबईला फिरायला जातो, इथं पण जाणारच की फिरायला जाणार. ते तुमच्या पकडा 200-250 दिरहम पकडा, 1200 आणि ते 300 पकडा, किती झालं 1200, 300 आणि ते 800 किती झाले 2300 दिरहम. हे 2300 दिरहम झाले. आणि आता होणार काय, तुम्ही बायकोला आणलं म्हणजे, आता फॉर मी एक्झाम्पल देतो, समजा माझ्या जागी दुसरा कोणतरी काम करतोय कंपनीमध्ये, तर आता मला कंपनीचं ट्रान्सपोर्टेशन आहे, मला कंपनीचं अकोमोडेशन आहे, मला कंपनीचा वायफाय, सगळ्या गोष्टी कंपनी देते. ज्यावेळेस मी माझ्या फॉर एक्झाम्पल XYZ फॉर एक्स पकडू किंवा रामू पकडू, रामूनं त्याच्या बायकोला आणलं दुबईमध्ये, तर रामूला खर्च काय येणार, तर रामूला खर्च जसं मी सांगितलं, रूमचं येणार त्याला 1200, त्याच्यानंतर जेवणाचे येणार 800, 2000 झाले. नंतर त्याला रिचार्ज करणं असेल बायकोला, त्याला नंतर वायफायचे पैसे असतील ते पकडा, 200 पकडा, झाले 2200. त्याच्यानंतर जसं बोललो मी, विकेंडला रामू जाणार बायकोला घेऊन, नवीन नवीन लग्न झाले, तो गेला बायकोला घेऊन फिरायला, त्याचे 300, किती झाले 2500 झाले. आणि बाकी खर्च सांगतो तुम्हाला. होणार काय, तुम्ही बायकोला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहणार, तुम्ही कंपनीच्या रूमला येणार नाही, मग तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन लागणार का, तर तुम्हाला आता पर्यायच नाही, कंपनीची गाडी थोडी तुम्हाला तुमच्या जागेवरती सोडा येणार आहे, तुम्हाला स्वतःच जावं लागणार आहे तिथं. मग ते तुमचं बसचं असेल किंवा मेट्रोचं असेल, ते तुमच्या पकडा 200, किती झाले 2500 आणि ते 200, 2700 झाले. 2700 गुणिले 22 करा. आत्ताच्या तर आता 22 चालला रेट इंडियाचा, 22.50 असेल काहीतरी, 22 पकडू, किती झाले जवळजवळ ते झाले 27 जुनी 54 म्हणजे झाले ते कुठे कमी 55-60 झाले. 60 पकडा, म्हणजे महिन्याला खर्च तुमचा येणार आहे 60. म्हणजे कळते तुम्हाला.
महिन्याला जर तुमचा खर्च 60,000 असेल आणि तुमची सॅलरी समजा आता पकडू 3,000 आहे पकडू, आणि तुमचा खर्च आहे 2700, म्हणजे राहिले 300 म्हणजे राहिले 6,000, 7,000 झाले. 7,000 सेव्ह करायचे आहेत का तुला दुबईमध्ये? कळतंय का मला काय सांगायचं? हां, जर तुमची वाईफ पण जर जॉब करत असेल, तुमची सॅलरी पकडा 3,000 आहे आणि तुमची वाईफ आली आणि वाईफ पण लागली कामाला, तिला 2,000, 5,000 जर असतील तर 5,000 मधले 3,000 तुमचे पकडा की तुमचा खर्च होणार आहे. 5,000 मधून 3,000 गेले, राहिले 2,000. 2,000 तुमचे सेव्ह आहेत, पकडून चाला तुम्ही. 2,000 सेव्ह म्हणजे इंडियाच्या ह्याच्यामध्ये 2,25,000. मग ते तुमचं प्लसमध्ये. जर तुम्ही वाईफ आणि तुम्ही दोघं जर तुम्ही काम करत असाल, जर तुमची सॅलरी 3,000 असेल तर, कारण मोस्टली तुम्ही जर या नवीन असाल, फ्रेशर असाल किंवा नाही का आपण बोलतो छोट्या कामामध्ये असाल कुठेतरी, तर त्याच्यामध्ये सॅलरी तुम्हाला 2-2,500च भेटते. पण तुमची खरंच चांगलं प्रोफेशनल आहात तुम्ही, एज्युकेशन चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, 3,000 सॅलरी मिळते, 4,000 मिळते आणि तुम्ही वाईफला आणताय, तर वाईफ काम करत असेल तरच तुम्ही त्या दुबईमध्ये सर्व्हाइव्ह करू शकता. अदरवाईज हे आपलं काम नाही. वाईफला दुबईमध्ये घेऊन येणं, त्याच्यानंतर आपला खर्च करणं, काय करणं, ह्यानं काय पैसा शिवत नाही. आता सांगतो तुम्हाला, मी ह्याच्या अपोजिट सांगतो. फॉर एक्झाम्पल, आपण पकडून चालू की दोघांनी काम केलं होतं त्यांनी, रामून आणि हे बायकोनं. आता समजा रामू एकटाच काम करतोय, रामूला पगार आहे 3,000 दिरहम. ओके, 3,000 मधले त्यानं काय केलं, 3,000 मध्ये त्यानं स्वतःला जेवणाचा खर्च, वायफायचा खर्च, स्वतःचा खर्च 500 पकडा तुम्ही, राहिलं 2500 कथे का मला काय सांगायचं आहे, 2500 गुणिले 2 करा, किती झाले? रामूची बायको तिकडं असून पण तो 50,000च्या वर सेव्ह करू शकतो. जर आपण पैशासाठी जर दुबईमध्ये येत असेल तर मग आपल्याला वाईफला हे इंडियामध्ये ठेवून येणं खूप चांगलं आहे. हां, जर वाईफ पण प्रोफेशनल आहे, एज्युकेटेड आहे, सगळं ठीक आहे, वाईफला पण 3,000-3,500 पगार मिळणार असेल, तुम्हाला 3,000-1,000 असेल, 7,000-8,000 रुपये जर तुम्ही महिन्याला कमवताय दुबईमध्ये दोघं मिळून, तर तुम्ही दुबईमध्ये राहू शकता. आणि समजा तुमची वाईफ शिकलेलीच नाही, तुम्ही स्वतःच्या बेसवरती म्हणजे स्वतः कमवणार, त्याच्यावरती सर्व्हाइव्ह करणार 1 महिना, तर तसं चालणार ना दुबईमध्ये. मध्ये तुमची वाईफ तिकडं असलेले परवडलं. कारण हा प्रश्न भरपूर लोकांना पडला होता की यार मी माझ्या वाईफला घेऊन आलो तर काय होईल, मी तिकडे राहू शकेल का? तर राहू शकशील मित्रा, राहू शकशील. जर तू फायनान्शियली नाही का, तुझी वाईफ पण चांगली असेल, तुला पण चांगला पगार मिळाला आणि वाईफ पण जॉबला लागेल तर, जर तुम्ही दोघं कमवते असाल तर. जर एकटा कमवत असेल तर बिलकुल नाही. कळतंय का मला काय सांगायचं आहे? मग त्यापेक्षा तू एकटा ये दुबईमध्ये कमव आणि बायकोला हवं तर तिकडं काम करायला कोणतं पण छोटं मोठं, तिकडं ती 10,000 कमवल, तिकडं 50-60,000 कमवशील, 50-60,000 तू सेव्ह करशील, बायको 10,000 करील, 70,000 सेव्ह झाले एका महिन्यात. तेच बायकोला इथे आणलं तर 40,000, एका महिन्याला 30,000चा फटका बसतोय कटकन. कळतंय का काय? म्हणजे विचार करा यार. म्हणजे होतं, लोकांना वाटतं की अरे तू 8 वर्ष दुबईमध्ये काढलीस, 9 वर्ष. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता मी येतो, माझा भाग आहे सातारामध्ये पाटण, त्याच्यानंतर आमच्या पाटण साईडचे भरपूर लोक दुबईला आहेत. ते सांगतात मी दुबईला आहे, पण ते चला ठीक आहे दुबईमध्येच आहेत, ते दुबई, अबुधाबी, शारजा त्या साईडलाच आहेत. त्यांना पगार असतो किती, 2,000 असतो, 2,500 असतो. तो लोक विचार करतात अरे हा 8 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली दुबईला आहे, हा बायकोला काय घेऊन जात नाही? अहो मंडळी, 2-2,500 तो काय बायकोला घेऊन येणार आहे? त्याचा महिन्याचा खर्च असणार आहे 3,000. तो काय 2-2,500 त्याला पगार आहे आणि 3,000 खर्च करून काय मुंबईवरनं पैसे मागवलं का तो इकडं? म्हणून लोक मोस्टली केसमध्ये आपण बोलतो, हां म्हणजे असं नाही, ज्यांना सॅलरी चांगली आहे ते मराठी लोक पण आपल्या दुबईमध्ये राहतात. तर कुणाला दुखवायचं नव्हतं की बाबा तू घेऊनच येऊ शकत नाहीस किंवा काय. मला रियालिटी सांगायची होती, कारण लोकांना गैरसमज आहे दुबईमध्ये मी वाईफला घेऊन जाऊ शकतो, राहू शकतो, मी चांगल्या प्रकारे पैसे सेव्ह करू शकतो. तर तसं नाही आहे. जर वाईफला घेऊन आलास तर तू घाट्यात जाणार आहे 100%. आणि रियालिटी आहे, कारण आपल्याला वाटतं तेवढे दुबई कॉस्ट त्याची खूप आहे, एक्सपेन्सिव्ह खूप. प्रत्येक गोष्ट खूप महाग आहे. कपडे जरी आता तुम्ही बोलत असाल भरपूर, म्हणजे यार तुम्ही चला अजूनपर्यंत कोणी कमेंट नाही केली, परंतु माझ्या रूममध्ये मला बोलतात अरे यार तू सेम टी शर्ट सारखा व्हिडिओ करतो, म्हणजे टी शर्ट हो. अरे काय आता म्हटलं काय करणार, व्हिडिओसाठी काय टी शर्ट विकत घेऊ का नवीन? आता हे सगळं टी शर्ट काय चांगलेच टी शर्ट आहेत की चांगले कपडे आहेत,
आपण गावाला नाही का टुर्नामेंट खेळतो, नंतर आपली न्यूस्टार टीम आहे त्याचे घेऊन आलो मी. आणि मला कपड्यांवरती म्हणजे असं वाटतं की फालतू खर्च येतो. काय करायचं आहे, कपडे चांगले घालून म्हणजे टापटीप राहिलं पाहिजे की. आता रूममध्ये आले होता, एवढं काय व्हिडिओ बनवतोय, हे सगळे आपलेच, ही सगळी फॅमिली आपली आहे. आपल्या फॅमिलीसोबत आपण थोडी ना म्हणजे आपण लाजतो. आपण घरी काय करतो? घरी का आपण काय चांगले टापटीप कपडे घालतो काय? नाही, तसंच आहे. तसंच पार्ट आहे. मला अजूनपर्यंत असं वाटलं की कोण कमेंट करेल की बाबा तू का सेम सेम सारखं त्याच कपड्यांवरती व्हिडिओ बनवतो किंवा काय. तर कपडे आहेत आपल्याकडे, भरपूर कपडे पडलेत, पण मला नाही आवडत. मी काय करतो, तुम्हाला रियालिटी कळली पाहिजे नाही, आम्ही दुबईमध्ये राहतोय कसं. म्हणजे असं नको वाटतं की मी चांगले कपडे घालतोय, व्हिडिओ बनवतोय, कोट घालतोय. एका दुसरा व्हिडिओ असेल कोटवरती, इग्नोर करा. कोट घालतोय व्हिडिओ म्हणजे दुबईमध्ये असं राहायचं असतं. दुबईमध्ये नाही. मी राहतोय नाही बघा. खाली काय घातले, स्लीपर दिसते तुम्हाला, खाली स्लीपर आहे आणि दिसते का तुम्हाला, म्हणजे असंच आहे दुबईमध्ये. काय वेगळं नाही. इंडिया दुबई म्हणजे सगळे सेमच आहे. हे सगळं बोलायचं आहे, फक्त दुबईला राहतो असं काही नाही. तर हेच या व्हिडिओ तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही बायकोला वाईफला घेऊन यायचा विचार करताय, तर हे सगळे व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर पूर्ण बघा. आणि जो तुमचा कोण मित्र असेल त्याला वाटते मी घेऊन जाऊ, त्याला फॉरवर्ड करा, जेणेकरून त्याला काय नक्की ते कळेल आणि तो बऱ्यापैकी तयार असेल तर तो वाईफला घेऊन येईल. आणि जर कधी आलात तर मला भेटा. म्हणजे मला घरचं जेवण खायला मिळेल, कारण भरपूर वैतागलो आहे. हे घरचं जेवण मिळत नाही इकडे. कधीतरी आपलं काहीतरी कोणतरी भेटलं समजा ओळखीचं तर आपण जाऊ शकतो. म्हणून जर कधी कोणत्या आपल्या हा व्हिडिओ बघून त्याला कळलं मी फायनान्शियली ठीक आहे आणि वाईफला घेऊन आलात तर मला कृपया मेसेज करा. मी जेव्हा येईल नक्की भेटू अशाच एका न्यू व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.